नैना प्रकल्पाबाबत विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडताना आमदार विक्रांत पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पाहायला मिळाले। पनवेल उरण तालुक्यातील नैना प्रभावित क्षेत्रातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या बाबतीतील असलेल्या समस्या, योजनेतील त्रुटी, सिडको अधिकारी यांची उदासीन मानसिकता, ग्रामस्थांशी असलेला संवादाचा अभाव या विषयात मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष आमदार विक्रांत पाटील यांनी वेधून घेतले। यावेळी आक्रमक झालेल्या आमदार विक्रांत पाटील यांनी सिडको प्रशासनाच्या कारभाराला कुंभकर्णाच्या झोपेची उपमा देत कुंभकर्णाची झोप तरी 6 महिन्यांनंतर पुरी होत होती, पण विकास आराखड्याला मंजुरी मिळून 12 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा सिडको प्रशासन ठोस कामगिरी करण्यात अपयशी ठरले असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले। आंतरराष्ट्रीय विमानतळाला साजेस शहर तयार करता यावं याकरिता विमानतळापासून 20,000 किलोमीटर रेडियस मधला विकास नियोजनबद्ध पद्धतीने व्हावा, यासाठी नैना नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली। त्यानंतर स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून सिडकोकडे 2013 रोजी या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली। जबाबदारी देण्यात आल्यानंतर 2014 पहिला डीपी तयार करण्यात आला व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विक्रमी वेळेत डीपीला मंजुरी दिली। याला आता 12 वर्षाचा कालावधी उलटून गेलाय। मात्र या कालावधीत उदासीन मानसिकता तसेच अर्थकारण असेल याच ठिकाणी रस घ्यायचा या सिडकोच्या धोरणामुळे सिडकोने कोणत्याही प्रकारची ठोस कामगिरी न केल्याने नैना प्रकल्पात समाविष्ट गावांची संख्या 270 वरून 94 वर आल्याची माहिती देत सिडकोच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक राहून शेतकरी देशोधडीला लागल्याचा आरोप आमदार विक्रांत पाटील यांनी केलाय। लक्षवेधी दरम्यान बोलताना आमदार पाटील यांनी लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचा उल्लेख करून निर्माणाधीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले। सन्माननीय सभापती महोदय, स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाने ज्या विमानतळाचं लवकरच नामकरण होण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशा पनवेल तालुक्यातल्या येऊ घातलेल्या आणि अंतिम टप्प्यात असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने एक सुसज्ज शहर त्या भागात असावं आणि त्याचबरोबरीनं या सगळ्या भागातली 20 किलोमीटर रेडियस मधली जी काही डेव्हलपमेंट आहे ती नियोजनबद्ध पद्धतीनं व्हावी, यासाठी नैना प्रकल्प जाहीर केला गेला आणि सिडकोला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून त्यामध्ये जबाबदारी देण्यात आली। सभापती महोदय, 2013ला सिडकोला ही जबाबदारी दिली गेली। 2014ला या विषयाचा पहिला डीपी तयार झाला आणि त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यामध्ये जातीनं लक्ष घालून विक्रमी वेळेमध्ये 2016ला या डीपीला मंजुरी सुद्धा दिली। पण सभापती महोदय, त्यानंतर 12 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे, पण या 12 वर्षामध्ये सिडको कोणतीही ठोस कामगिरी या विषयात करू शकलेली नाहीये। आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं कुंभकर्ण 6 महिने झोपायचा आणि त्यानंतर किमान 1 दिवस तरी उठून काम करत होता, पण सिडकोची अवस्था त्यापेक्षा वाईट आहे। 12 वर्ष सिडकोनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम केलेलं आहे। या ठिकाणी सिडकोची उदासीन मानसिकता आणि फक्त अर्थकारण असेल त्या ठिकाणी रस घ्यायचा हा विषय स्पेसिफिक प्रश्न, यामुळे त्या ठिकाणी सिडकोकडे 270 गावं जी पूर्वी होती ती काढून आता 94 गावं त्यांच्याकडे राहिले आहेत आणि बाकी सगळी गावं ही इतर प्राधिकरणांकडे वर्ग झालेली आहेत आणि त्यामुळे 12 वर्ष त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी पडून राहिल्यात। सभापती महोदय, त्यांना स्वतःच्या जागेमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास करता येत नाहीये। त्या ठिकाणी त्यांच्या भावकीतल्या असलेल्या जमिनी कुठेतरी त्यातून 2 पैसे मिळतील ही भावना शेतकऱ्यांची होती, पण त्यामध्ये आज शेतकरी पूर्ण आर्थिक संकटामध्ये अडकलेला आहे। या विषयामध्ये माझे जे प्रश्न आहेत सभापती महोदय, की रस्त्यांमध्ये बाधित असलेल्या बांधकामांना दिलेल्या नोटीसचा उल्लेख या उत्तरामध्ये केलाय, पण या व्यतिरिक्तची जी काही नैना क्षेत्रातली सगळी बांधकामं आहेत या बांधकामांना संरक्षित केलं गेलं पाहिजे ही माझी मागणी आहे। आपण या बांधकामांना संरक्षित करणार का हा पहिला प्रश्न। मूळ गावठाणा लगतच्या असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधकामावरती त्यांच्या इतर शेतकऱ्यांचे 40% प्लॉट सिडकोच्या नियोजन विभागाने बसवलेले आहेत आणि हे यामुळे झालंय की जमिनीवर न जाता प्रत्यक्ष सर्वे न करता हे सगळे ड्रोनच्या माध्यमातून नकाशे बनलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करून यात आवश्यक बदल आपण करणार का हा दुसरा प्रश्न आहे।
मूळ गावठाणलगत असलेल्या अस्तित्वात असलेल्या 2000 पेक्षा जास्त बांधकामं अशी आहेत की ज्यामध्ये सिडकोनी अम्युनिटीज टाकले आहेत, ओपन स्पेसचे आरक्षणं टाकलेली आहेत आणि यामध्ये 10,000 पेक्षा जास्त नागरिक आता राहत आहेत. अशा सगळ्या आरक्षणांना इतरत्र हलवून आपण त्या ठिकाणी आवश्यक ते फेरबदल या नकाशामध्ये करणार का? आणि सभापती महोदय, प्रश्न आहे की या योजनेत समाविष्ट नसलेली जे गावठाणालगतची बांधकामं आहेत यांना नियमित करण्याकरता DCR मधल्या तरतुदींचा उपयोग करणार असं उत्तरात म्हटलंय, पण त्या तरतुदींमध्ये त्रुटी आहेत. यामध्ये त्या ठिकाणी सिडकोनी यापूर्वी सुद्धा एक कंपाऊंड स्ट्रक्चर योजना जाहीर केली होती आणि त्यात ही बांधकामं नियमित करून घ्या असं म्हटलं होतं, पण त्या त्रुटी असल्यामुळे ही बांधकामं तेव्हा नियमित होऊ शकले नाहीत आणि त्यामुळे UDCPR मधल्या कंजेस्टेड एरियासाठी ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा उपयोग जर का केला तर ही बांधकामं नियमित होऊ शकतील. तर आपण ह्या तरतुदींचा उपयोग करणार का? आणि रस्त्यात बाधित होणाऱ्यांचं पुनर्वसन आपण कसं करणार आहे त्या बांधकामांचं आणि त्यांना मोबदला काय देणार आहे याविषयी सिडकोचं धोरण काय, हे माझे प्रश्न आहेत सभापती. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.